सध्या आता ते भेटीगाठी म्हणजे आता एकमेकाला भेटतात, एकच परिवार असल्यामुळे ते भेटतात. ह्याचा अर्थ वेगळं काढण्यामध्ये काय अर्थ नाही. काकापुतणे एकत्र येतील, अनेक बैठकी होत आहे, बंद दाराआड चर्चा होत आहे. नाही, आले पाहिजे, आले चांगलं, आले की एक चांगला होईल, पक्ष मजबूत होईल आणखीन, आणि काम करायला व्यवस्थित संख्या वाढेल असं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे स्थानिक पद, कारण ज्या पद्धतीनं वेगळे झाले त्यानंतर पुन्हा आता एकत्र होईल, काय चर्चा? नाही, चांगलं आहे ना. वेगळं होतात राजकारणामध्ये, थोडाफार नाराजी असते, वेगळं होतात, मग पुन्हा एकत्रित येतात, कुटुंब एकत्रित झाला पाहिजे, हे आमचा इच्छा आहे. नाही नाही, आता असं काय नाही आहे. आता ते सगळ्या आता मंत्रिमंडळामध्ये थोडाफार संख्या कमी असल्यामुळे सगळ्यांना थोडाफार आपल्याला जागा देणं गरजेचं होतं. त्या दृष्टिकोनातून सध्या आपल्यावर थोडा इकडे विदर्भामध्ये थोडा मंत्रिपद येऊ शकला नाही, परंतु ठीक आहे, 2 वर्षानंतर होईल काय ना काही. नाही, मला आशा नाही, परंतु कोणाला तरी विदर्भामध्ये मंत्रिपद मिळालं पाहिजे असं आमचा इच्छा आहे. नाही, संघटनाचा चालू आहे आता, ज्या ज्या क्षेत्रामध्ये संघटन वाढवायला पाहिजे, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, या भागामध्ये आम्ही फिरत आहोत, आम्ही करत आहोत. संघटनचं आमचं जे करायचं आहे ते करत आहोत, आपण बांधत आहोत. आणि येणारा पुढचे जे महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद आहेत, ह्याच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत. नाही, ठीक आहे. तर नवीन मुख्यमंत्र्यांचा विचार की चांगले मंत्री काम केले पाहिजे, त्यांचा ते 100 दिवसाचा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. 100 दिवसाचा त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. मंत्री झालं की मग आराम करण्यापेक्षा आपल्याला काम आउटपुट आला पाहिजे, असं प्रकारचं त्यांचं एक विजन आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री यांचं विजन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे, हा त्यांचा मुद्दा आहे. नाही नाही, असं काय मला तर वाटत नाही. सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपला या राज्यामध्ये कामाला लागलेले आहेत. अजितदादा म्हणतात मी सकाळी 4 वाजता रात्री 11 पर्यंत काम करतो. नाही, ते काम करतातच. ते आपण सगळे पाहतच आहोत की अजितदादा 7 वाजता मंत्रालयामध्ये मी पाहिलेलं आहे की ते 7 वाजता जाऊन बसतात कधी कधी. असं प्रकारचं त्यांचं काम आहे, काम करण्याची पद्धत आहे. त्या दृष्टिकोनातून ते कामामध्ये काय हे काही करत नाही आणि काम व्यवस्थित झालं पाहिजे असं त्यांचंसुद्धा एक विजन आहे. एकनाथ शिंदे कुठेतरी पहलगामला जाऊन आले, त्यामुळे टीका होता त्यांच्यावर. नाही, आता एकनाथ शिंदे जे जाऊन आले तिथे जे झाला हा वाईट झाला. म्हणजे हा एक प्रकारचा जे चित्र जे तिथे झालेला पहलगाममध्ये हा एक वाईट झालेला प्रदेशाकरता, आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर आपलं देशाचे नेते ते जरूर काही ना काही त्याच्यामध्ये मार्ग काढतील. जे मुस्लिम आहेत त्यांना 48 तासात देश सोडायचा आहे, ती प्रक्रिया देशभर सुरू झाली आहे. पाकिस्तानी लोक आहेत त्यांना, म्हणजे ते जे देशाचे नाही त्यांना बाहेर जाण्याकरता सांगण्यात आलेलं आहे. असं प्रकारचं आपण आम्ही न्यूजमध्ये पाहत आहोत की असं प्रकारचा देशामध्ये एक विचारसरणी तयार झालेला आहे. गिरीश महाजन वेगळे गेले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे गेले, तिथे काही मनमुटाव आहे का सरकारमध्ये? नाही, असं काय नाही. ते सगळे आता ते सगळे आपल्या पर्यायाने सगळे जातात, जाऊन भेट देऊन आले, हे चांगलं आहे. ते जाऊन भेट दिले एक, कारण की महाराष्ट्राचे सुद्धा भरपूर लोकांना इजा झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून ते जाऊन आले असतील. धन्यवाद.